तर मित्रांनो नमस्कार. आज आपल्या इकडं विटलाई चॅरिटेबल ट्रस्ट कसबा तारळे संचलित कृषी विद्यालय संचलित कृषी विद्यालय कसबा तारळे. कसबा तारळे या कॉलेजचे संस्थापक माननीय श्री अशोकरावजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच शैलजा पाटील तसेच त्यांचे सहकारी श्रीयुत शिवाजी शिवडकर हे आपल्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या माध्यमातून गांडूळ खताचे बेड लावण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. तर त्या बेड लावण्यासाठी किंवा गांडूळ खताची उपयुक्तता किंवा त्याचे महत्त्व या संदर्भात ते माहिती घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. पण कशी करायची की बाबा सुरुवातीच्या म्हणजे खालच्या बेसला आपण पालापाचोळा कुजलेला पालापाचोळा किंवा काडी कचरा ही खाली टाकायचा. त्यानंतर आपण शेणाचा ते एक वीत भरचा एक वीत जाडीचा किंवा 1 फूट जाडीचा थर टाकायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण थोडासा पालापाचोळा म्हणजे तुम्हाला जर पालापाचोळा वापरायचा असेल तर आणि जर पालापाचोळा वापरायचा नसेल तर तिथून पुढं मग शेण हलक्या हातानं टाकत राहायचं अशा पद्धतीने टाकत राहायचं आणि बेड पूर्ण भरून घ्यायचा. भरताना थोडंसं बेड ह्या प्लॅस्टिक बेडच्या वर 1 ते 1.5 फूट बेड यावा. पाणी मारून ती परत खाली जिरतं अशा पद्धतीने बेड भरायचा आणि बेड भरल्यानंतर तो बेड आपण एक 4 ते 5 दिवस पाणी मारून पूर्ण गार करून घ्यावा. आपण जो हे करणार आहे बेड करणार आहे गांडूळ सोडणार आहे तो गांडूळ त्यात पुढं गांडूळांची वाढ होणं परत खत तयार होणं आणि ते आपलं सक्सेस होणं ह्या सगळ्या गोष्टी त्या आपण बेड कशा पद्धतीनं गार करणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आपण तो जर बेड व्यवस्थित गार केला तर आपल्याला ते गांडूळ व्यवस्थित जगणार आहे ते आणि त्यांच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचं खत मिळणार आहे आणि व्यवस्थित ते सुरळीत चालणार आहे. त्यामध्ये म्हणजे महत्त्वाचा भाग काय आहे तर तो बेड व्यवस्थित गार करून घेणे ह्यो एक महत्त्वाचा भाग आहे. उष्णता निर्माण होऊ न देणे. बेड जर व्यवस्थित गार झाला तर पुढं काय प्रॉब्लेम येत नाही. काय केलं म्हणजे तो कालावधी किती दिवसाचा असतोय? एक 4-5 दिवसाचा. आता आपल्या हे बघायची आता कालावधी म्हणाल तर मग सुरुवातीला आपण हात टाकून बघायचे 3 ते 4 दिवस पाणी मारून आणि त्यानंतर मग जरी आपल्याला वाटलं तर आणखी दिवस वाढवायचं जरा. इथं जो वेळ जाणार आहे तो वेळ काही वाया जात नाही. तुमच्या पुढच्या म्हणजे सुरळीत सगळं चालायला ते फायद्याचं म्हणजे गार होता होईल तेवढं व्यवस्थित करून घेणे. एक्स्ट्रा 1-2 दिवस पाणी मारून गार करून पुढे गेले काय अर्थ म्हणजे गार करायसाठी बाकी 2 दिवस वाढवले तर चालतात. की पाणी वापरून हो पाणीच वापरून आणि ह्याच्यातनं जे पाणी मारल्या थंड करण्यासाठी आपण पाणी मारणार आहे नाही थंड करण्यासाठी जे पाणी मारणार आहे ते पाणी खाली आपल्या जो आपण बॅरेल लावणार आहे त्याच्यात जमा होणार आहे. मग ते पाणी पुन्हा आपण तेच पाणी रिपीट त्याच्यावर मारत राहतो. कसं होतं आपण जास्त पाणी मारलं ते खाली जर आपण वाया जाऊ दिली तर त्याच्यात त्या खताचा अर्कच निघून जातो. त्यामुळं ते गुणवत्ता तयार होणाऱ्या खताची गुणवत्ता ढासळते. त्यासाठी आपण काय करायचं हे जे पाणी मारतो तेच रिपीट करत राहायचं. आता तुम्ही हे कलेक्ट केलेलं पाणी हा पाईप तुम्ही आता कसं आहे ह्याला एक पॉकेट असते खाली बेड. तुम्ही बेड जर उघडून बघितला असेल तर ह्या बेडला खाली पॉकेट असते. त्या पॉकेटमध्ये ते ह्या पाईपला असं एक चमचा बनवायचा आणि चमचा बनवून त्याच्यामध्ये त्या पॉकेटमध्ये घालायचं. एक भाग वरचा कापून टाकायचा. एक तिरकस असा काप द्यायचा त्या पाईपला. शिप करायचं थोडक्यात आणि ती शिप केली की त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित बसते आणि ती बसलं की त्याच्यातनं येणारं पाणी ती पाईप बसवताना ती खाली सांडणार नाही ह्याची दक्षता आपण ते शिप जिथं आहे तिथंच त्यांनी ते ओपन ठेवलेलं आहे. हो तिथं नाही तिथं आउटलेटच दिलंय. आउटलेट दिलं त्याला खायला तर ते तयार होणारं खत सुद्धा चांगल्या क्वालिटीचं होणार. मग त्याच्यात गुणवत्ता सुद्धा चांगली असणार. आता आम्ही ह्याचं लॅब टेस्टिंग वगैरे केलं आणि लॅब टेस्टिंगमध्ये सगळे म्हणजे NPK आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, ती दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे 17 प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती सगळे ह्याच्यात आहे. प्युअर शेणखत वापरलं त्यापासून म्हणजे आपण त्याला खायला काय देणार त्याच्यावर त्या खताची गांडूळ खतच वापरावं लागेल. कारण त्याचं मी कारण असं की त्याच्यात सगळे घटक आहेत म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य हे सगळे घटक त्यात आहेत. आणि फॉर्म्युलाचा जर विचार केला तर त्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. त्यात सुद्धा गांडूळ खतात जे घटक आहेत ते सगळे घटक त्याच्यात आहेत.
मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं गांडूळ खत वापरणं म्हणजे गरजेचं आहे प्रत्येकाला. त्यामुळं असं गांडूळ खत आणि जैविक खत जीवाणू खत आहे म्हणजे हे पृथ्वी म्हणजे एक पृथ्वीवर आपल्या जीवाणूंचं एक विश्व आहे. मग ते जीवाणू आहेत म्हणून हे सगळं निसर्ग चक्र सुरळीत सुरू आहे. मग जीवाणू जर नसते तर निसर्ग चक्राचा असमतोल झाला असता. आता एखादा प्राणी जर मरून पडला तरी त्याचा जे अवशेष आहे त्याची बॉडी आहे त्याचं म्हणजे विघटन करण्याचं काम जीवाणू करतो. आपण एखाद्या माळावर नेऊन टाकला तर काही दिवसानं तिथं त्याची हाडच नुसती शिल्लक राहते. म्हणजे दुर्गंधी येणारा भाग वगैरे हे सगळं जीवाणू खाऊन नष्ट करते. मग हे जर जीवाणू जर नसते तर हे सगळं असंच साठत राहिलं असतं आणि आपलं आरोग्य वगैरे धोक्यात आला. म्हणजे निसर्गानं ती एक चांगली रचना केलेली आहे. मग ते जीवाणूंचा म्हणजे उपयोग आपल्या शेतीत सुद्धा अतिशय महत्वाचा रोल आहे जीवाणूंचा. त्यांच्या वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि गांडूळ खत असेल सेंद्रिय खत असेल ते त्यांच्या वाढीसाठी अतिशय चांगलं म्हणजे माध्यम आहे. त्याच्याशिवाय ती जगू शकत नाही. मग ही वस्तुस्थिती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे निसर्गाचा समतोल जर साधायचा असेल टिकवायचा असेल तर आपल्याला गांडूळ खत असेल सेंद्रिय खत असतील ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि आम्ही काय सांगतो तुम्ही गांडूळ खत सेंद्रिय खत नंतर मग जीवाणू खत म्हणजे जीवाणूंची संख्या वाढवायला जीवाणू खतांचा वापर केला पाहिजे. आणि संतुलित प्रमाणात रासायनिक खत वापरा अगदी औषधासारखं. जेवणात कसं आपण मीठ वापरतो चवीसाठी तसं त्या पद्धतीनं तुम्ही रासायनिक खताचा वापर करा. म्हणजे हे जी खतं आहेत आता गांडूळ खत असेल म्हणजे ताग डेलची हिरवळीची खतं असतील शेणखत असेल हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जेवण ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने त्यांचं काम आहे. आणि रासायनिक खत आहेत ते अगदी औषधाप्रमाणे ह्या पद्धतीनं आपण वापर केला पाहिजे. त्यावेळी जमिनीचं पण आरोग्य चांगलं राहणार आहे आणि जमिनीचं आरोग्य आणि माणसाचं आरोग्य आपलं आरोग्य ह्याचा सहसंबंध आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर ते सगळं चक्र सुरळीत राहणार.